महत्वाची बातमी हिंगोलीमधून. हिंगोलीत अवकाळी पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. वाई गोरक्षनाथ शिवारातील पपईची बाग अक्षरशः भुईसपाट झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी. आता मी वसमत तालुक्यातील वाई शिवारामध्ये आहे आणि याच वाई शिवारामध्ये जे आहे ते पपईचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आपण टॉप अँगलवरती या पपईचे जे आहेत ते समोर वरचे जे आहेत ते मोंडके कशा प्रकारे खाली मोडून पडलेले आहेत. कारण की पपईला माल मोठ्या प्रमाणात लागला होता. एका पपईच्या झाडाला जवळपास क्विंटल भराच्या जे क्विंटल भरापेक्षा जास्त वजन जे आहे ते झालं होतं आणि वादळी वाऱ्यामुळे ते वजन न सहज झाल्यानं हे झाडे जे आहेत ते सगळे आता मोडून पडलेले आहे आणि याच पपईच्या बागेमध्ये जे आहेत ते सडा पडलेला आहे. आपल्यासोबत पपई उत्पादक शेतकरी आहेत तर प्रल्हाद जाधव. खरं तर प्रचंड नुकसान झालेले आहे. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत. नेमकं कसं झालं सगळं? पहिल्याच कर्जबाजारी झालेला आहे. त्याच्यातून कर्ज काढून पपई लावली होती. सरकार मायबाप म्हणले ते कर्ज माफी करू. आज माझ्यावर कर्जाचा इतका डोंगर आहे. बँकेचे कर्ज, खाजगी दुकानदाराच्या उधाऱ्या आणि त्याच्या या उत्पन्नातून 4 पैसे मिळते आणि कर्ज फिटल असं वाटलं होतं. पण कालच्या वादळी वाऱ्यामुळे भुईसपाट झाली. मला आत्महत्येचे शिवाय पर्याय राहिलेला नाही. तरी सरकारने माझ्याकडे विचार करून माझ्या कर्जाचा आणि माझा विचार करून मला काहीतरी कर्जमाफी द्यावं. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली, वसमत.